नमस्कार मंडळी. ठरलं तर मग मालिकेतून प्रियाच्या अभिनयात घराघरात पोचलेली अभिनेत्री प्रियंका तोंडलकर ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नेहमीच ती चाहत्यांना आपल्या दैनंदिन अपडेट्स देत असते. अशातच आता मालिकेमध्ये कटकारस्थान करणारी प्रियाच्या बाबतीत मात्र खऱ्या आयुष्यात फसवणूक झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने फसवणूक झाल्याचं सांगितलं. तिच्यासोबत ऑनलाईन व्यवहार करताना कोणता प्रकार घडलाय, चला तर मग जाणून घेऊया. प्रियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कारची ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या कंपनीला टॅग करत तिने तिची कार विकल्याचं सांगितलं. प्रियंकाने लिहिले, मी 4,30,000 गाडी विकली होती. ठरल्याप्रमाणे मला त्याचे 4,30,000 येणं अपेक्षित होतं, परंतु मला 4,25,000च जमा झाले. अजून माझ्या खात्यात 5,000 जमा झालेच नाहीत. तसंच तिने पुढे पोस्टमध्ये म्हटले, हे प्रकरण फक्त पैशाबाबत नाही, परंतु कस्टमर सर्व्हिस आहे. त्यामुळे असं करणं किती योग्य आहे? मी कंपनीच्या प्रतिनिधींना फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी माझे फोन उचलत नाही. तसंच त्यांच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर करत ती म्हणाली, ही पूर्णपणे एक फसवणूक आहे. परंतु तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टनंतर तिचे पैसे तिच्या खात्यात जमा झाले. दरम्यान टीव्ही विश्वातील कामाविषयी सांगायचं झालं तर तिने पहिले ना मी तुला, साथ देते मला, फुलपाखरू या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. सध्या ती ठरलं तर मग मालिकेत सर्वांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत प्रियाचा खोटेपणा सगळ्यांसमोर येताना पाहायला मिळतोय. प्रियाचे खरे आई वडील अन्नपूर्णा निवासमध्ये असल्याने प्रियासमोर एक नवी संकट उभं राहिले.